नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती। आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे जबरदस्त ट्विस्ट आपण या चॅनलवरती नेहमीच पाहत असतो। तर प्रेक्षकांनो, आम्ही सर्वजणच आतुरतेने वाट पाहत होतो की रम्या आणि वसुंधराने जो 16 डिसेंबरला घोळ घातलेला होता तो देशमुखांच्या घरासमोर कधी येईल आणि तो एक्झॅक्टली आलेला आहे। परंतु रम्यानं काय मोठा गेम खेळलेला आहे बघा। तिने आता अशी बाजू पलटलेली आहे की सर्व जो आरोप आहे तो स्वतःच्याच आईवर म्हणजे वसुंधरावर टाकून ती सध्या मोकळी झालेली आहे। परंतु आपल्यालाही माहिती आहे की या दोघींचा काहीतरी डेंजरस प्लॅन आहे आणि आजच्या भागामध्ये रम्याने स्वतःच्या आईलाच म्हणजे वसुंधराला घरातून हक्कलपट्टी करण्याचे ठरवलेले आहे आणि ती स्वतःच्या रूममध्ये जाऊन तिच्या मामाचे सर्व काही कपडे जे आहेत ते भरून ती बॅग घेऊन येते आणि त्यावेळेस ती म्हणते की तू इथे थांबू नकोस, तू मला माझ्या डोळ्यासमोर नकोयस आणि तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ। त्यावेळेस इथे वसुंधरा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु त्यावेळेस ती कोणाचंही काहीही ऐकत नाही आणि ती म्हणते ही बाई ह्या घरात जर राहणार असेल तर मी या घरात राहू शकत नाही, त्यामुळे या बाईला मला इथे ठेवायचंच नाहीये। आणि त्यावेळेस इथे वसुंधरा म्हणते की रम्या नको बाळा, असं नको करूस, तू अगं तुझ्याशिवाय कोणच नाहीये मला। त्यावेळेस रम्या म्हणते की मी तुझी कोणीही नाही आणि माझी जी आई होती ती केव्हाच मेली आणि मी आत्ता अनाथ आहे असं म्हटल्यानंतर इथे वसुंधराचे डोळ्यातून अश्रू यायला लागतात आणि त्यावेळेस वसुंधरा म्हणते की अरे विक्रम, तू तरी सांग ना हिला समजावून, मी कुठे जाऊ रे आणि मी कुठे राहू, मला हिच्याशिवाय कोणीही नाही आहे आणि मी बाहेर एकटी विधवा बाई कशी काय राहू शकते। यावेळेस रम्या ही काहीही न ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये असते आणि त्याच वेळेस ती वसुंधराचा हात पकडते आणि ती म्हणते मी बघतेच ही असं कसं घराबाहेर निघत नाही आणि तिच्या हाताला पकडून रम्या खेचून तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते। तेवढ्यातच काव्या ही समोर येते आणि ती म्हणते की थांब रम्या, असं म्हटल्यानंतर रम्या लगेच थांबते आणि त्यावेळेस काव्या म्हणते की मला वाटतं की आपण आत्याला इथे माफ केलं पाहिजे। आणि त्यावेळेस जीवाही म्हणतो की काव्या तू अगदी माझ्या मनातलं बोलली आहेस, मलाही असंच वाटतं की हिला माफ करावं। त्यावेळेस पार्थ पुढे येतो आणि पार्थ म्हणतो की काव्या तुम्ही काय बोलतायत आणि किती वेळेस यांना माफ करायचं। त्यावेळेस काव्या म्हणते की अहो यावेळेस आपण वसुंधरा आत्याला माफ करूयात। असं म्हटल्यानंतर इथे जीवा म्हणतो की आई बाबा तुम्हीच तर मला शिकवलं आहे ना, काहीतरी वाईटातून चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा आणि आम्ही तेच तर करतोय। मग तेवढ्यातच नंदिनी देखील पुढे येते आणि नंदिनी म्हणते की अहो पण किती दिवस यांना माफ करायचं। त्यावेळेस विक्रम देखील म्हणतात की हो बरोबर आहे। नंदिनी म्हणते ते अगदी मला पटतंय, आपण किती दिवस यांना माफ करत राहायचं। मग त्यावेळेस इथं काव्या म्हणते की आम्ही आमच्या भूतकाळाबद्दल आम्हाला सांगण्याचं तुम्हाला धाडस होत नव्हतं, परंतु हे सर्व काम या आत्याने केलेलं आहे आणि कशा का होईना, कोणत्याही कारणाने का होईना या सगळ्यांचं जे आमचा भूतकाळ आहे तो तुमच्यासमोर आलेला आहे, तुमच्यासमोर उघडकीस झालेला आहे। आणि त्यावेळेस जीवा म्हणतो की हेच तर वाईटातून चांगलं घडलेलं आहे, म्हणजे आमचं नातं आता अगदी अतूट झालेलं आहे आणि आमच्यामध्ये काहीही लपवाछपवी सध्या नाही आहे। त्यावेळेस रम्याला तिचा प्लॅन सक्सेस होतोय असं वाटतंय आणि मालिनी म्हणते की रम्या जाऊ दे बाळा, आता तू तुझ्या आईला आतमध्ये घेऊन जा। असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते की कोणती आई, माझी आई तर कधीच मेली आहे। असं म्हटल्यानंतर वसुंधरा तर तिचे अश्रूच थोपवत नाहीत आणि त्यावेळेस काव्या देखील तिच्याकडे खूप विचित्र नजरेनं पाहत असते आणि ती तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते। आणि तेव्हा पार्थ देखील म्हणतो की रम्या तू आत्याला वरती घेऊन जा। असं म्हटल्यानंतर रम्या तिचा हात पकडते आणि तेव्हा म्हणते की चल वरती। त्यावेळेस मालिनी तिला जेवणासाठी आग्रह करते, परंतु त्यावेळेस ती म्हणते की माझ्या आईची शिक्षा ही तिला मिळालीच पाहिजे आणि ती उपाशी राहून तिला ती शिक्षा मिळणार आहे। मी तिच्या पोटी जन्म घेतलाय ना, म्हणून मला ही शिक्षा भोगायची आहे। असं म्हटल्यानंतर तिला घेऊन जातानाच मागे पार्थ तिला आवाज देतो रम्या थांब। असं म्हटल्यानंतर रम्या आणि वसुंधरा दोघीही एका ठिकाणी शांत उभा राहतात आणि त्यावेळेस पार्थ तिच्याजवळ येतो आणि तेव्हा रम्याला म्हणतो की तुला माझा विश्वास मिळवायचा आहे ना, पण त्यासाठी एक खूप मोठी किंमत तुला द्यावी लागेल। त्यावेळेस ती म्हणते की तुझ्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे आणि हा प्लॅन जो आहे तो नंदिनी आणि पार्थचा झालेला असतो की रम्याला लग्नासाठी तयार करायचं आहे। असा या दोघांचं प्लॅन ठरल्याप्रमाणे इथं पार्थ बोलत असतो आणि पार्थ रम्याला म्हणतो की तुला लग्न करायचं आहे, तू लग्न करशील का। त्यावेळेस तेवढ्यातच लगेच काव्या तिथे येते आणि काव्या म्हणते की अहो देशमुख काय बोलताय,
त्यावेळेस पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही शांत बसा. आणि त्यावेळेस लगेचच कसलाही विचार न करता इथे रम्या ही लग्नासाठी होकार देते, परंतु ती म्हणते की माझी एक अट आहे, ती अट तुला पार्थ मान्य करावी लागेल. त्यावेळेस पार्थ विचारतो की कसली अट आहे. तेव्हा रम्या म्हणते की माझ्या लग्नासाठी मुलगा तुला शोधायला पाहिजे. असे म्हटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येतं आणि काव्या ही रम्याजवळ येते आणि रम्या मला म्हणते की खरंच थँक्यू रम्या, तू लग्नासाठी तयार झालीस आणि खरंच खूप छान केलंस तू. असं म्हटल्यानंतर तिला मिठी मारते, परंतु इथे रम्याचा डोळा हा तिच्या डोरल्यावर मंगळसूत्रावर असतो, म्हणजेच पार्थवर तिचा डोळा असतो आणि अजूनही ती पार्थला काही विसरलेली नसते. आता हे चौघेजणही एका रूममध्ये बसलेले असतात आणि तेव्हा जीवा म्हणतो की चला आता अजून एका लग्नाची जय्यत तयारी सुरू करूयात. असं म्हटल्यानंतर इथे पार्थ असा इकडे तिकडे बघत असतो आणि पार्थ म्हणतो की यांना काहीही कळत नाही, खरंच हे दोघेही खूप भोळे आहेत. त्यावेळेस काव्या म्हणते की म्हणजे तुमचं काय चाललंय, तुम्ही इशाऱ्यांमध्ये दोघे एकमेकांना काय बोलताय. यावेळेस पार्थ म्हणतो की हो आम्ही इशारेच करतोय, एकमेकांनाच बोलतोय, पण खरंच तुम्ही खूप बावळ्याचा बाजार आहात, तुम्हाला काहीही कळत नाही आणि तुमचा रम्यावर फुल विश्वास बसलेला आहे. त्यावेळेस इथे नंदिनी म्हणते की नेमकं तिने तुमच्यावर अशी काय जादू केली आहे की तुमचा तिच्यावर विश्वास बसलेला आहे. त्यावेळेस जीवा म्हणतो की आम्ही दोघांनी एवढ्या मोठ्या ह्याच्यातून मूव ऑन केलेला आहे, तसंच रम्यानं देखील ठरवलं असेल की मूव ऑन व्हायचं आणि त्यामुळे ती तसा प्रयत्नही करत असेल, त्यामुळे तुम्हीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. असं म्हटल्यानंतर या दोघांचा काही विश्वास बसत नाही आणि नंदिनी म्हणते की माझा परंतु रम्यावर विश्वास बसायलाच होत नाही. असं म्हटल्यानंतर इकडे दुसरीकडे रम्या ही रडून पडून खाली तमाशा घालून आल्यानंतर इथे स्वतः फ्रेश होते, मस्त हेअर ड्रायर वगैरे करते आणि त्यावेळेस वसुंधरा तिच्या जवळ येते आणि त्यांचा प्लॅन सक्सेस होतोय. यामध्ये त्या दोघीही खुश असतात, परंतु वसुंधरा सध्या अपसेट असते की ती म्हणते की तुला पार्थसोबत लग्न करायचं नाहीये का. त्यावेळेस रम्या म्हणते की अगं मला पार्थशीच लग्न करायचंय, त्याला सोडून मला कोणाशीही लग्न करायचं नाहीये. असं म्हटल्यानंतर मग वसुंधरा म्हणते की मग तू लग्नासाठी होकार का दिलास आणि पार्थला मुलं निवडण्यासाठी का सांगितलंस. असं म्हटल्यानंतर इथे रम्या जी आहे ती म्हणते की अगं आई मी फक्त मुलगा बघायला सांगितलं, इकडं आजकालच्या मुली पार मांडवापर्यंत जातात, त्यांची एंगेजमेंटही झालेली असते आणि अगदी मांडवातून गायब होतात. तुला माहिती आहे का जीवा आणि काव्यांचं एकमेकांवर किती प्रेम होतं, परंतु काय झालं लग्न दुसऱ्यांचीच झालं ना. अगदी नियतीच्या देवाच्या मनात जे असतं तेच घडतं. आणि तुला माहिती आहे, तुला आठवतंय का आपले गुरुजी काय म्हटले होते, आणि देवाचं म्हणणं हे कोणाला कळतं, गुरुजींनाच कळतं ना. मग तू आठव बरं गुरुजी काय म्हटले होते. आणि त्यावेळेस तिला आठवतं की गुरुजी म्हटले होते की रम्या ही पार्थ बरोबर लग्नासाठी उभी राहिलेली असेल आणि काही लोक त्यांच्या अंगावर अक्षदा टाकण्यासाठी उभे राहिलेले असतील आणि रम्याच्या नावाचं मंगळसूत्र हे पार्थच्या हातात असेल, एवढंच गुरुजींनी बोललेली असते. परंतु या दोघींचा त्या गोष्टीवर विश्वास असतो की गुरुजींनी भाकीत केलंय की पार्थ आणि काव्याचं रम्याचंच लग्न होणार, हे भाकीत त्यांना खरं वाटू लागतं. तर प्रेक्षकांनो इकडं नंदिनी ही कॉलवर बोलत असते आणि ती एका रमाताईला सांगते की तुम्ही ते काम आवरून घ्या आणि जी कोणी मुलगी असेल तिला आनंद निवासमध्ये बोलवा, आपण नंतर संध्याकाळी तिच्याशी चर्चा करूयात. तेवढ्याच वेळेत तिथे जिमवरून जीवा आलेला असतो आणि तेव्हा नंदिनी जीवाला विचारते की अहो माझं त्या आईनं दिलेलं ब्लाऊज सापडतच नाही आहे आणि मी घड्या घालून इथेच तर ठेवलं होतं. त्यावेळेस जीवा म्हणतो असेल की इथेच कुठेतरी शोध. त्यावेळेस नंदिनी म्हणते की अहो सापडत नाही, प्लीज मला शोधण्यासाठी मदत कराल का. त्यावेळेस जीवा इथे नाटके करतो, हात पाय दुखतोय असं सांगतो. तेव्हा नंदिनी म्हणते की अहो डोळ्यांचा तर वापर करायचा आहे शोधण्यासाठी. त्यावेळेस तो म्हणतो की मी अगदी मन लावून जिममध्ये आज डिप्स मारलेल्या आहेत, त्यामुळे मी माझे डोळे देखील आज खूप दुखत आहेत असं तो नंदिनीला काही बाई कारण सांगतो आणि तिथून पळ काढतो. मग त्यावेळेस तो जाता जाता सॉक्स आणि नॅपकिन धुवायला टाकण्यासाठी सांगतो आणि ती त्याच्या बॅगमध्ये जी जिमची बॅग आहे त्यामध्ये सॉक्स आणि नॅपकिन शोधण्यासाठी जाते. तेव्हा ते ब्लाऊज तिला जे हवं असलेलं ब्लाऊज त्याच्या बॅगमध्ये भेटतं आणि त्यावेळेस तो म्हणतो की झालं की मग तुला भेटलं की तुझं ब्लाऊज आता. तेव्हा ती म्हणते तुम्हाला माहिती आहे कुठं भेटलं, तुमच्या जिमच्या बॅगमध्ये. त्यावेळेस तो म्हणतो बरं जाऊ दे ते सोड, मी तुला साडी घालवू का. तेव्हा ती हातापाया पडून म्हणते की नाही नको मला तुम्ही साडी घालवूच नका. तेव्हा तो म्हणता प्लीज प्लीज नंदिनी अगं घालू दे ना प्लीज चकाचक बाई. त्यावेळेस ती नकार देते, परंतु तो खूपच हट्ट करतो. तेव्हा ती जीवाला होकार देते आणि त्याला सांगते की एक साडीचा पदर घ्या आणि दरवाजा बाहेरपर्यंत घेऊन जा. आणि तो बाहेर गेला की पटकन दरवाजा बंद करते आणि त्याला बाहेर काढते. हे झाल्यानंतर इकडे प्रेक्षकांनो
काव्या ही रम्याला विचारत असते की रम्या तुला कशा पद्धतीचा मुलगा हवा आहे, त्याचं वर्णन करशील. मग त्यावेळेस रम्या ही तिला हवा असलेल्या मुलाचं वर्णन करते आणि ती मुलाचं वर्णन असं करते की ते वर्णन आणि ते पार्थला सर्वपणे लागू होतं. म्हणजेच त्याला दाढी हवी, त्याला गॉगल हवा आणि त्याला काय काय हवं, म्हणजे सेम ती पार्थचं वर्णन करते. आणि त्यावेळेस काव्या म्हणते की अगं रम्या, हे तर पार्थचं वर्णन झालं, तुला दुसऱ्या मुलाचं वर्णन विचारलंय मी. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्याचा डोळा हा पार्थवरच आहे हे काव्याला उमगल की नाही. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.